जय श्रीराम मित्रांनो, जर तुम्हाला वाईड शोल्डर्स आणि मोठे स्ट्रॉंग बायसेप्स पाहिजे असतील तर हा वर्कआउट एंडपर्यंत बघा, कारण मी आज जो रूटीन दाखवणार आहे ते डायरेक्ट रिझल्ट देणार आहे. तर हॅलो गाईज, मी आहे प्रतीक येंदे आणि आज मी आलो आहे योद्धा जिममध्ये. सध्या मी माझ्या बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनच्या तयारीमध्ये आहे आणि बॉडीची कंडिशन हळूहळू इम्प्रूव्ह होत आहे. स्ट्रेंथ पण वाढते आणि मसल पण प्रॉपर पंप होत आहे. तर आज आपला फोकस असणार आहे शोल्डर आणि बायसेप्सवर. वर्कआउट सुरू करायच्या आधी वॉर्मअप खूप इम्पॉर्टंट आहे. जसं गाडी स्टार्ट करायच्या आधी आपण इंजिन वॉर्म करतो, तसं बॉडीला पण आपण रेडी करायला लागतो. याने इंजुरी अवॉइड होते आणि परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो. वॉर्मअप एक्सरसाइज कंप्लीट केल्यानंतर मी स्टार्ट केला शोल्डर प्रेस. हा मेन कंपाऊंड मूवमेंट आहे फ्रंट आणि साईड डेल्टसाठी. प्रत्येकी मी 4 सेट्स घेतले. पहिले 20 किलोचे 12 रेप्स, नंतर 22.5 किलोचे 12 रेप्स, 25 किलोचे 12 रेप्स आणि 30 किलोचे 12 रेप्स. या फॉर्ममध्ये आपल्याला बॅक स्ट्रेट ठेवायची आहे आणि वेट कंट्रोलमध्ये उचलायचे आहे. इगो लिफ्टिंग करायची नाही. त्यानंतर मी स्टार्ट केला रिअर डेल्ट. रिअर डेल्टसाठी मी 4 सेट्स घेतले. रिअर डेल्ट ही अशी एक्सरसाइज आहे जी तुमच्या शोल्डरला कंप्लीट 3D लुक देईल. मेजॉरिटी लोक हा वर्कआउट स्किप करतात, पण हा खूप इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे. त्यानंतर मी स्टार्ट केलं लॅटरल रेस. लॅटरल रेझिस वाईड लुकसाठी बेस्ट एक्सरसाइज आहे. लॅटरल रेझिसचे प्रत्येकी मी 4 सेट्स घेतले. 10 किलोचे 2 सेट आणि 12.5 किलोचे 2 सेट. लॅटरल रेस करताना आपल्याला जास्त स्विंग नाही करायचं आहे. स्लो आणि कंट्रोल रेप्स घ्यायचे आहेत. आपल्याला टेन्शन फक्त साईड डेल्ट्समध्ये फील करायचं आहे. त्यानंतर मी स्टार्ट केली फेस पुल एक्सरसाइज. ही एक्सरसाइज शोल्डरसाठी बेस्ट आहे. यामध्ये आपलं रिअर डेल्ट्स ट्रॅप्स ॲक्टिवेट होतात आणि पोश्चर पण इम्प्रूव्ह होतो. फेस पुलसाठी मी प्रत्येकी 4 सेट केले आणि अशा प्रकारे आपण शोल्डरचं वर्कआउट कंप्लीट केलं. चला तर मग आता आपण स्टार्ट करूया बायसेप्स वर्कआउट. बायसेप्समध्ये आपण बायसेप्स मशीन घेणार आहे. मशीनवर मी प्रत्येकी घेतले 4 सेट. ही एक आयसोलेशन मुवमेंट आहे, ज्याने की आपल्याला फुल कॉन्ट्रॅक्शन मिळतो. मुवमेंट आपण फुल कंट्रोलमध्ये ठेवली, त्यामुळे बायसेप्सला खूप मस्त पंप आला. मग आपली नेक्स्ट एक्सरसाइज होती बायसेप्स कर्ल. डंबेल्सचे 4 सेट घेतले. प्रत्येकी 10 किलो, 12.5 किलो आणि 15 किलोचे 4 सेट्स घेतले. त्यानंतर शेवटची एक्सरसाइज घेतली हॅमर कर्ल्स. हॅमर कर्ल्सचे प्रत्येकी 4 सेट्स घेतले. जेव्हा आपण फुल स्ट्रेच करतो आणि फुल स्क्वीज करतो, तेव्हाच बायसेप्स ग्रो होतो. हे तुमच्या आर्म्सला थिकनेस देतात. बायसेप्स प्लस फोरआर्म्स दोन्ही स्ट्रॉंग होतात. तुम्ही शोल्डर आणि बायसेप्स एकत्र ट्रेन का करता? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणती एक्सरसाइज जास्त पंप देते ते पण सांगा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. नंतर मग थोडा स्ट्रेचिंग करून मी आलो घरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी ICN कॉम्पिटिशनसाठी प्रिपेअर करतो आहे, तर माझ्या फुल जर्नी बघायला फॉलो करा. तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या.